सुनेत्रा पवार यांनीच राष्ट्रवादीचं नेतृत्व करावं, प्रफुल्ल पटेल यांचा आग्रह। पवार कुटुंबीय 3 दिवसांचा दुखवटा पाळतात आणि कामाला लागत असल्याचंही केलं स्पष्ट। दिवंगत अजित पवारांचा दशक्रिया विधी होणार नाही, अजितदादांचे बंधू श्रीनिवास पवार यांची माहिती। अस्थि विसर्जनाच्या दिवशीच सर्व विधी पार पडल्याची माहिती। अजित पवारांचा विमान अपघात ऑपरेशन लोटसचा भाग असू शकतो, अपघाताची चौकशी करा, संजय राऊतांची मागणी। आरोप नको, पुरावे द्या, नवनाथ वन यांचा पलटवार। चंद्रपूरमधील काँग्रेसच्या दोन्ही गटाची विभागीय आयुक्तांकडे अद्यापही नोंदणी नाही, नोंदणी न झाल्यास भाजपला फायदा होण्याची शक्यता। पुण्याच्या महापौरपदासाठी भाजपकडून मंजुषा नागपुरे यांच्या नावाची घोषणा, तर उपमहापौरपदासाठी आरपीआयची परशुराम वाडेकर यांच्या नावाची घोषणा, तर काँग्रेसकडून भरला जाणार उमेदवारी अर्ज। कल्याण डोंबिवलीत शिवसेनेच्या हर्षाली थवीत महापौरपदी विराजमान, तर उपमहापौरपदी भाजपचे राहुल दामले स्वीकारणार पदभार। मराठी एकीकरण समितीची मागणी डावलत भाजपकडून मीरा भाईंदरमध्ये अमराठी महापौर, डिंपल मेहता यांची महापौरपदी निवड। एकीकरण समितीचं महापालिकेबाहेर आंदोलन। नाशिक महापालिकेत भाजप शिवसेनेत सत्ता स्थापनेसाठी राजकीय डावपेच, भाजपची बैठक सुरू असताना शिवसेनेकडून उपमहापौरपदासाठी अर्ज, तर कुबड्यांची गरज नाही, गिरीश महाजन यांचा इशारा। रोहित पवारांना सुप्रीम कोर्टाचा झटका, बेकायदेशीर कामं करता केस मागे घेता की डिसमिस करू, कोर्टानं सुनावलं। एमसीएच्या सदस्य नोंदणीवर सुप्रीम कोर्टाचा तीव्र आक्षेप। रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबाराआधी बिश्नोई गँगनं केली होती रेकी, जुहू परिसराची टोळीनं रेकी केल्याचं तपासातून उघड। लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने, राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या भारत चीन डोकलाम मुद्द्यावरून गदारोळ, लोकसभेची कारवाई 3 वाजेपर्यंत स्थगित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.